अमरावती शहरात अवैध होल्डिंग बॅनर सर्रासपणे झळकत आहे। मनपाने परवानगी दिली नसताना सुद्धा राजकीय दबावात अनेक संघटना एवढेच नव्हे तर पक्षांचे बॅनरही अवैधरित्या लावले जात आहे। अशाच राजकमल चौकातील उड्डाणपुलावर लावण्यात आलेल्या भले मोठे बॅनर रस्त्यावर कोसळल्याने अनुचित घटना घडली नाही। गुरुवारी दुपारी मनपा आमसभा असताना नगरसेवक तुषार भारतीय हे आपल्या वाहनाने येत असताना त्यांनी प्रत्यक्ष एका संघटनाचे बॅनर कोसळताना पाहिले। या दरम्यान रस्त्याने जाणाऱ्या एका दुचाकी चालकाच्या अंगावर बॅनर पडल्याने दुचाकी चालक खाली पडला। या दुर्घटनेत मात्र कोणती अनुचित घटना झाली नाही। या ठिकाणी घडलेल्या घटनेचा प्रस्ताव नगरसेवक भारतीय यांनी स्वतः आमसभेत मांडला। शहरातील चौकात अवैधरित्या लावण्यात आलेल्या बॅनर काढून लावणाऱ्या विरुद्ध कडक कारवाईची मागणी भारतीय यांनी रेटून धरली। विना परवानगीने मग त्यात कोणताही राजकीय पदाधिकारी असो त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। काय सांगाल, अमरावती शहरामध्ये अनेक दिवसापासून अवैध होल्डिंग बॅनर लावण्यात येत आहे आणि अनुचित घटना आपल्या डोळ्यासमोर आम्ही पाहिलेली आहे। काल महानगरपालिकेच्या आमसभेच्या निमित्ताने महानगरपालिकेत आलो असताना माझ्या समोर या फ्लायओव्हरवर एक होर्डिंग लागलं होतं, मोठं बोर्ड, आणि ते आकस्मिक पडलं आणि टू व्हीलरवाल्याच्या अंगावर पडलं। त्यामुळे खूप मोठा अपघात होऊ शकला असता, पण स्पीड कमी असल्यामुळे तो वाचला। पण अशा प्रकारचे अवैध होर्डिंग, अवैध बॅनर या शहरामध्ये लागतात आहे आणि त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे। आणि म्हणून आम्ही काल जनरल बॉडी मीटिंगमध्ये निर्णय केला की पुढच्या आमसभेमध्ये एक सविस्तर प्रस्ताव या अमरावतीच्या महानगरपालिकेच्या आमसभेमध्ये आला पाहिजे। GSTच्या निमित्ताने जो काही कायदा आला त्याचा आधार घेऊन हे सगळे होर्डिंगवाले वेगळ्या पद्धतीने काम करतात आहे आणि त्याच्यावर अंकुश आणणं गरजेचं आहे। अमरावती शहराच्या सौंदर्यतेसाठी, या ठिकाणच्या जनतेच्या सुरक्षेसाठी या संदर्भामध्ये काही नियम ठरवणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या आमसभेमध्ये आम्ही याच्यावर कडक निर्णय करणार। आणि जो राजकमल चौक आहे तो आम्ही असा घोषित केला की या ठिकाणी कुठलेही बॅनर यापुढे लागणार नाही। हे अमरावती शहराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा चौक आहे। हा निर्णयसुद्धा आम्ही या संदर्भात केला आहे आणि आम्ही स्पष्ट ताकीद दिलेली आहे बाजार परवाना विभागाला की त्वरित कारवाई त्या संदर्भातली केली पाहिजे। आणि जे बोर्ड लागतात त्याच्यावर कुठल्या फ्लेक्स कंपनीने जे लावलेलं आहे, कुठल्या प्रिंटर्सनी लावलं आहे त्याचं नाव असणं गरजेचं आहे, जेणेकरून अवैध जर लागलं असेल तर त्याच्यावर पण आम्हाला कारवाई करता येणार। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।